आपण थोडं शांत राहा. सगळ्या हात जोडून साहेब सकाळपासून मी हाके साहेबांना तीनदा राजधानी पाहिली साहेब. सकाळपासून मी तीनदा राजधानी पाहिले साहेब. कारण सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते. आमची तुम्हाला विनंती आहे की आपण असं पाहू की राज्याचा अर्ज मंजूर होण्यासाठी झाले. गेल्या 8 दिवस आमच्या इथून बंद बसले. गेल्या कालपासून त्यांनी समाजाच्या बांधवांनी भजनीने विनंती केल्यामुळे पाणी चालू केलं साहेब. माझी आपल्याला एक नम्राची विनंती साहेब की आपण येतात आम्हाला फक्त आता तुम्ही भुजबळ साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, कांगणे साहेब, पंकज देसाई, धनंजय मुंडे साहेब आपले एवढे मोठा कोणामुळे आशा साहेब आपली की आपण येतात आम्हाला काहीतरी सरकारला ओबीसी पुढे झुकवायला लागेल साहेब. आता तुम्हाला आमची विनंती साहेब आपण पुन्हा तरी निर्णय घ्या. आपण शांतता राखा अशी नम्र विनंती. सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती. शांत बसा. मी फोन करतो. थोडं काम महत्वाचं मीटिंग सुरू आहे. महत्वाची मीटिंग सुरू आहे. उपोषणाचा 8वा दिवस मला सीएम साहेबांची बोलायचं. काल पण बोललो. त्यांचं डेप्युटेशन ते बोलले मी आज पाठवतो. आजही आलेला नाही आणि भावना लोकांचा तीव्र होत चालले आहे. मंत्र्यांचा शिष्टमंडळ पाठवतो बोलले. आमचे लोक उपोषणाला बसले. आमचे हाकेजी आणि कोळजी त्यांना द्या ना सीएम साहेबांना माहिती आहे. हो बरं. कसं असं बाजूला हवा
आवाज साहेबांना द्या ना जरा साहेबांना. हॅलो साहेब, मी सीएम साहेब, मी आता हे उपोषण स्थळी आलो आहे. आमच्या ओबीसी नेत्यांचं उपोषण जे सुरू आहे, तुम्हाला मी काल पण बोललो, तुम्ही म्हणलात ते पाठवतो शिष्टमंडळ मंत्र्यांचं. भावना समजून हो, मी स्पीकर फोन ऑन करतो. मी जरा सीएम साहेब बोलत आहेत, आपण शांत राहा, कृपया शांत राहा. सीएम साहेब, मी स्पीकर फोन ऑन केला आपल्या माहितीसाठी. हॅलो, हो हा बोला बोला. कुठेही नुकसान होणार नाही, कुठेही त्यांचं आरक्षण कमी होणार नाही याची पहिल्यापासून आपण खबरदारी घेतली आहे. त्यामुळे कुठेही ते शब्द आपले पहिल्यापासून जे आहेत ते आजही कायम आहेत आणि पुढे कायम राहणार. समाज आपला आहे. मला तुम्हाला एवढंच विनंती आहे, मी काल पण बोललो, 2 मंत्र्यांचं किंवा शिष्टमंडळ सरकारतर्फे पाठवा. फक्त आमचे लोकांची ती जी मागणी आहे आणि विशेष करून उपोषणकर्त्यांची आणि समस्त ओबीसी बांधवांची जी मागणी आहे ती सगळे सोयीचा जो विषय आहे त्यावर एक सकारात्मक तुम्ही आश्वासन द्या आणि लेखी स्वरूपामध्ये जर तुम्ही देऊ शकला. कारण आता तुमचेच मंत्री म्हणाले गिरीश महाजन की आम्ही तर काही सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं गिरीश महाजनजी म्हणाले सगळे सोयीचा. त्यामुळे तो सगळे सोयीचा टिकणार नाही. हा, आपला शिष्टमंडळ मी पाठवतो, मध्ये चर्चा करायची. कधी पाठवत आहे? उद्या. उद्याला पाठवत आहे ना? ठीक आहे. हो, आपले प्राध्यापक लक्ष्मणराव हाके आणि आमचे वाघमारे आबा हे दोनही ओबीसीच्या संविधानिक हक्कासाठी ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज प्राणंतिक उपोषण या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे. आज 8 दिवस झाले. मी परवानगी पण या पूर्ण आंदोलनाकडे माझं लक्ष ठेवून होतं. 2 दिवसापूर्वीच येणार होतो, परंतु माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नव्हतं आणि त्यामुळे मी इथे जरा उशीर आलो. कालही मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, आजही बोललो. मी माझ्या दोन्ही उपोषणकर्त्या बांधवांना तुम्ही समाजाच्या साठी एक समर्पित भावनेनं हे उपोषण सुरू केला आणि त्यासाठी एक ओबीसी समाजात जन्मलेला कार्यकर्ता म्हणून
ओबीसी समाजाला जन्माला व्यक्ती म्हणून मी ओबीसीच्या पाठीमागं उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. तर तो माझी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीतून मी कधीही कसोबाई पुढे तिकडे जाणार नाही. सत्ता पद सर्व परिस्थिती जी चिघळली राज्यात, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, हे राज्य म्हणजे पूर्वगामी राज्य शाहू फुले आंबेडकर साहेबांचं राज्य म्हणून आम्ही या राज्याची सगळी माहिती पूर्ण देशामध्ये उभं होईल अशी रणनीती त्यावेळेस तयार केली गेली. आणि आज हे सर्व जे चाललंय ते सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आमच्या हक्काचं हिरावून घेण्याचं किंवा आमच्या हक्काचं जे संविधानिक आहे त्या संरक्षणाची भीती आता आम्हाला वाटायला लागली. मी खरं तर याला विषयांतर वेगळं होईल. मी आता मुख्यमंत्र्यांशी बोललो, कारण उद्याला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ, मंत्र्यांचं शिष्टमंडळ, सरकारचं शिष्टमंडळ उद्या इथे येणार आहे. आणि उद्या ते शिष्टमंडळ आल्यानंतर जी मागणी आपण सगळ्या सोयीची केली, खरं तर आमचे प्राध्यापक ठाके यांना पूर्णतः अभ्यास आहे. एक ओबीसी चळवळीतील नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून त्यांचा अभ्यास फार मोठा आहे. आणि म्हणूनच मागासवर्गीय आयोगाची सुद्धा जबाबदारी त्यांच्यावर काही काळ एक निपक्ष म्हणून काम करून समाजाच्या हक्काचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांच्यावर सोपवलेली होती. त्यामुळे त्यांचा अभ्यास बरोबर आहे. आणि सगळे सोयीचं जे काही आता विषय आलेला आहे त्या संदर्भात गिरीश महाजनांनी स्पष्टपणे सांगितलं. एक मंत्री सरकारमधील म्हणतो की हे टिकणार नाही. मग टिकणार नसेल तर नोटिफिकेशन देता कशाला? आणि आम्हाला आमच्यामध्ये असुरक्षितता भावना किंवा आमच्या हक्काचं कोणी काढून घेत आहे हे वातावरण कशाला निर्माण करताय याचं एक उत्तर सरकारने देण्याची आवश्यकता आहे. कारण हे सर्व जे काही आता आंदोलन झाले आणि आपापसामध्ये मतभेद निर्माण झाले, आज मी सगळे मीडिया इथे महाराष्ट्राचे आहे, मी आपल्याला विनंती करतोय की जे समाज एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे होते ते एकमेकाचे वैरी होत चालले. लग्नात भेटले तर एकमेकाकडे बघत नाही. व्यवहार आता बंद होत चालले. हे कशाचं होतं काय? आज समाजातील सलोखा बिघडवण्याचं, पाप करण्याचं काम सुरू झालेलं आहे. ते कुणामुळे झालेलं आहे आणि कशामुळे झालेलं आहे? आज तुम्ही जर खोटे आश्वासन देऊन फसवणूक केला नसता तर आज या परिस्थितीला आम्हाला सगळ्यांना सामोरं जाण्याची पर्याय आली नसती. आणि आज स्वतःच्या प्राणाची चिंता न करता हे दोन आमचे तरुण नेते इथे जे उपोषणाला बसले त्याची आवश्यकताही पडली नसती. मी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे की तुम्ही, आणि उपमुख्यमंत्र्यांनाही बोललो आहे देवेंद्रजींना, त्यांच्याशी माझी चर्चा झाली की आंदोलन आपण लवकर समाप्त करा, कारण दिवसेंदिवस जनतेचा उद्रेक होत चाललेला आहे. आणि आता ओबीसी समाज काही तुम्हाला आम्ही शांतपणे, इतका मोठा समाज आहे, इतक्या प्रचंड मोठ्या जाती आहेत, त्यामुळे आमचा समूह एकत्र येत नाही याचा अर्थ असा नव्हे की आम्ही आमचा कोणी गळा घोटून मारून टाकला तरी आम्ही शांतपणे बसावं आणि आमच्या छातीवर नाचून दुसऱ्याने धिंगाणा करावा असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. जे आंदोलन सुरू झालं पहिल्या दिवसापासून जर सरकारने, हे आंदोलन सगळ्यांची समान असतात, हक्कासाठी असतात. तुम्ही एका आंदोलनाला एक भूमिका आणि दुसऱ्या आंदोलनाला दुसरी भूमिका कशी स्वीकारू शकता? आज आठवडा झाल्यानंतर सुद्धा तुमच्या सरकारचे हातपाय हलत नसतील आणि तुमचे पाय जर ओबीसीच्या या आंदोलन स्तराकडे जर येत नसेल, उपोषण स्तराकडे तुमचं येत नसतील तर तुमच्या भूमिकेमध्ये नेमकी तुमची भूमिका काय आहे, तुमच्या मनामध्ये काय आहे हे सुद्धा स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ओबीसी 350-400 जातीचा समूह आहे, बारीक बारीक जाती आहे, छोट्या छोट्या जातीमध्ये त्यांची अवस्था इतकी अत्यंत वाईट आहे की आज एक टाइम आणून हातावर आणून पाण्यावर खाण्याची अवस्था अनेक समाजातील लोकांची आहे. त्यामुळे तुम्ही या संदर्भात गांभीर्याने घेतलं पाहिजे. ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे आणि उद्याला शिष्टमंडळ येणार आहे. या शिष्टमंडळामध्ये
तुम्हाला मी सगळ्यांना सांगतोय, हे बघा, हाऊसमध्ये हा मुद्दा तर आम्ही लावून धरूच. अधिवेशन सुरू होत आहे गुरुवारपासून, आणि गुरुवारच्या अधिवेशनाला पहिल्या दिवसापासून हा विषय एकदा याच्यावर सोक्ष काढा आणि त्या हाऊसमध्ये त्या फ्लोअरवर सांगा की आम्ही ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करू, ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही. तिथेही सांगा आणि इथे सुद्धा आज लिहून देण्याचे साठी पुढचं शिष्टमंडळ पाठवा अशी विनंती आहे. उद्या आपण सर्व मंडळी चर्चा करून त्यावर चर्चा करून लेखी स्वरूपात आपण द्यावं. पण मी माझ्या दोन्ही या माझ्या बांधवांना, लहान भावांना माझी विनंती आहे की आपण लढाई खूप लांब लढायची. आपल्याला आपल्या लढाईमध्ये खूप पुन्हा संघर्ष आहे, कारण आपल्या आयुष्यामध्ये 5वीला संघर्ष केलेला आहे. हे काही सहज आणि सोपं नाही आहे. मी माझ्या ठिकाणी झुजतो आहे, कारण आम्ही ओबीसी मध्ये मोडतो म्हणून आम्हाला काय संघर्ष करावा लागतो याची जाहीर वाच्यता आम्हाला करता येत नाही. आणि वेळ प्रसंगी आम्ही तेही मांडू लोकांच्या पुढे. ज्या दिवशी आमच्या नाकाडोळ्यात पाणी येईल त्या दिवशी आम्हाला सुद्धा मुख्याचा मार्ग कधी सहन करावा लागतो राजकारणात स्वच्छता. पण हे सगळं आपण संघटित नसल्याचा परिणाम हेही आपण सगळ्या ओबीसी बांधवांनी समजलं पाहिजे. आज आपल्याला जे काही मिळते ते जे मिळत आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळते आहे. त्यांनी ते आम्हाला संरक्षण दिलं आहे. आम्हाला कोणाच्या बापाची कृपा झाली आणि कोणाच्या मुळे आम्हाला मिळते आहे आणि कोणाच्या पुण्यावर आम्ही जगतो असं कोणी नाहीये. आम्हाला आमच्या देवरूपी वापरून ज्याच्याकडे आम्ही बघतो ते बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे आज आम्हाला काही आमचे अधिकार मिळत आहेत. त्या अधिकार जर काढून घेण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला माझी विनंती आहे, केवळ उपोषण आहे म्हणून एकत्र राहू नका. जिथे जिथे आवाज आला तिथे तिथे एकत्र या आणि हक्कासाठी उभे राहा. तरच तुम्ही तुमचं संरक्षण करू शकाल. आज मला अभिमानही वाटतो आणि माझ्या वेदना पण आहे. ज्या तरुणांनी माझ्याबरोबर काम करतायत ते आज 8 दिवस झाले आपल्या समाजासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता, माझं काय बरं वाईट होईल त्याची पर्वा न करता तुमच्यासाठी सगळ्यांसाठी ते उपोषणाला बसले आहेत. ते उपोषण करतायत, प्राणांतिक उपोषण करतायत. यांच्या समर्पणाचा भाव लक्षात घ्या. हे मला अभिमान वाटतो की तुम्ही या समस्त राज्यातील ओबीसीच्या अशा म्हणून पुढे आलं आणि ही तुमची भूमिका आणि तुमचं त्याग निश्चितच कधीही ओबीसी समाजाला एकत्र करण्यापासून रोखू शकणार नाही अशी तुमची भूमिका असणार आहे. आणि उद्याला तोडगा काढून आपण जमलंच तर मी पण उद्या किती वाजताची वेळ ठरते तर मी पण येण्याचा उद्या प्रयत्न करतो. आणि आपण बसून हे आंदोलन कसं आपल्याला आपल्या हक्काचं संरक्षण करण्याची हमी मिळत असेल तर उद्याला हे आंदोलन आपण समाप्त करूया. आपण सगळेजण पाठिंबा देण्यासाठी आला आणि आमच्या भवनाची कदर सरकारने करावी. त्या दिवशी मी तर छोटा माणूस आहे आणि ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी काय करता येईल त्या संधी आणि तो घात ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी तो आम्ही आमची भूमिका आणि आमची ताकद आणि आमच्या डोक्यात असलेली जी काही आग आहे ती मांडू. आज आता डोक्यात गेलेली आग आहे, आम्हाला बाहेर काढता येत नाही एवढंच सांगतो. कारण सगळं आज आम्हाला शांतपणे पुढे जायचं आहे. तर मी पक्षाचाही कार्यकर्ता म्हणून सांगतो की सगळ्यांनाही विनंती आहे तुम्ही त्याला कुठल्याही राजकीय याच्यातून घेऊ नका. राहुल गांधींनी मांडलेली भूमिका जी आहे की आपण जातनिहाय जनगणना करणं आणि आमच्या अधिकाराचं पालन करणं किंवा रक्षण करणं हेच हा एक उत्तम उपाय आहे. आता मी ज्यांच्याकडे अधिकाऱ्याकडे बसून आलो IAS झालेल्या पोरीला डावळल्या गेलं. मी आता आमचे मोनिका भुगे काय तर ती ओपनच्या मुलापेक्षा IAS ला ओबीसी मुलगी
जास्तीचे मार्क्स होते पण क्रिमिनलच्या अटमध्ये बसत नाही म्हणून त्या पोरीला आयएस पासून लावले गेलं होतं मागच्या वर्षी. आणि असे आमच्या राज्यातील 40 पोरं आयएस झालेले बाजूला फेकल्या गेले होते. या मुलीने डबल परीक्षा दिली आणि ओपन मध्ये आली. असे 39 मुलं पास झालेले ओपनच्या मुलांपेक्षा अधिकचे मार्क्स मिळवलेले आणि त्यांना अट लावली क्रिमिनलची. आयएसच्या अधिकाऱ्यासाठी आम्ही कधी पूर्वी आम्ही सत्तेत होतो अशी अट लावली नव्हती. 50% ओपन टू ऑल ओपन होते. कुठल्याही जातीचे माणसं कुठल्याही कॅटेगरीचे माणसं 50% ओपन मध्ये फिट व्हायचे आणि ओपन मधले 50% ओपन मधून यायचे. पण 100% ओपन करायला लागले आणि ओबीसीच्या आणि कॅटेगरीच्या लोकांचा हक्क दाबण्याचं काम सुद्धा झालं. ते आता मी हा विषय पूर्वीच मांडला होता पण आता भोगे साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भातल्या वेदना त्या ठिकाणी सांगितल्या. मी एवढंच सांगतो आमच्या लक्ष्मण भाऊला माझा लहान बंधू आहे. तुम्ही फार मोठी शक्ती ओबीसीची उभं करण्याचं काम केलंय. त्यावेळेस इतिहास लिहिला जाईल. त्यावेळेस ओबीसीच्या हक्काच्या वेळेस ज्या वेळेस नाव निघालं जाईल त्या वेळेस आमच्या बाबांचं नाव बाबा आपला नवनाथ बाबा आणि आमच्या लक्ष्मण भाऊचं नाव नक्की त्या पुस्तकात नोंद असेल. तितकी तितकी भूमिका समाजाप्रती तुम्ही घेतली. मी तुमचं अभिनंदनही करू शकत नाही कारण मनात वेदना आहे. पण हे याला मात्र नक्कीच बड्याचे हौसले तोडणारा तुमचा एक ताकद या तुमच्या माध्यमातून निघाले. मोठ्यांनी जे काही समाजाला वेठीस धरून समाजाला मालकी सांगायचा जो काही प्रयत्न झाला होता आणि आम्ही म्हणून ते सरकार करेल अशी काही लोकांची जी काही भूमिका होती त्याला मात्र आजच्या तुमच्या या उपोषणामुळे या आंदोलनामुळे मात्र पुढच्याचे हात कुठल्याही ठिकाणी तुमच्या हक्कापासून दूर ठेवताना त्यांचं पेन आणि हात कापल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कर्तव्य कापेल अशी शक्ती तुमच्या या ताकदीमुळे निर्माण झाली आहे. हा मला एक अभिमान वाटतो आणि तुम्ही मोठं काम समर्पण केलंय त्याबद्दल मला तुमचं कौतुक आहे. आणि ओबीसी बांधवाने सांगतो की मी शेवटपर्यंत सत्ता पद यापेक्षा मी ओबीसी बांधव माझा महत्वाचा आहे. आणि धन्यवाद. असं आहे मी ओबीसीचा कार्यकर्ता त्यांनी जे आंदोलन सुरू केलं आणि ज्या आंदोलनामध्ये शासनाला निवेदन त्यांनी दिलंय आणि ज्या आंदोलनातील मागण्या आहेत त्या सर्व मागण्या मला माहीत आहेत आणि त्यातील त्या मागण्यावरच एकमत आहेच आणि त्यांच्या मागण्या माहीत असल्यामुळे मी चर्चा करायचा विषय आहे. उद्या डेप्युटेशन येईल त्या मागण्यावर सरकार उद्या त्याचं शिष्टमंडळी त्या मागण्यावर चर्चा उद्या होईल कारण ते आंदोलन आहे आणि ज्या विषयाला घेऊन आहे त्याची जाणीव त्यांना आहे आणि मला आहे. बिहारमध्ये निकाल लागलेला बिहारचा निकाल बिहारमध्ये 65% आरक्षण एसटीला ओबीसी आणि एसटीला देण्यात आला होता. तो पाटणा न्यायालयाने रद्द केलेला आहे. तसा काही धोका महाराष्ट्रात तुम्हाला वाटतो? असं आहे की शेवटपर्यंत न्यायालयीन लढाई आहे. आम्ही आमची न्यायालयीन लढाई लढत राहू. बिहारने दिला आहे. यापूर्वी पश्चिम बंगालने सुद्धा 2010 नंतर आलेल्या सर्व जातीचं आरक्षण रद्द केलं
2010 नंतर ओबीसी मध्ये ज्या जाती आल्या त्यांचंही आरक्षण पश्चिम बंगाल हायकोर्टाने सुद्धा रद्द केलेलं आहे. त्यामुळे हे काही असं काही चुकीचं कोणी करेल आणि ते टिकेल अशातला विषय नाही. परंतु हे जे सरकार आमच्यामध्ये भांडण लावून स्वतःची मत देऊ शकतो. तुम्ही असं बोलले की ओबीसी असल्याने मी ज्या ठिकाणी आहे तिथं फिरतोय, आम्हाला जाहीर वाचना करता येते, म्हणजे मला पक्षामध्ये कुठेतरी तुझा भाव मिळतोय का? असं नाही, पक्षाचा विषय नाही. आम्हाला धमक्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आणि त्या घाणेरडे आम्ही ते सुद्धा सहन केलाय. किती पोटात टाकून सहन करायचं हा त्याचा होतो. वडेट्टीवार साहेब सकाळी प्रकाश आंबेडकर इथं आले, त्यांनी फार महत्वाचं वस्तू हे केलं, ओबीसी आणि मराठ्यांना कारण दोन्ही मोठी समाज बोलत राहिले तर आपलं गावात खाते मित्रपरिषदाला जोडला. ते या मंचावर नाही ते राज्य ज्यांना यावं वाटतं ते या मंचावर येतील आणि ज्यांना कुटुंबशाही वाटतं ते या ठिकाणी येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं. हे खरं आहे का? मराठा आणि ओबीसी झुंबण नाही, हे तर 2014 पासून सुरू झालं. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एसटीचं आरक्षण देऊ म्हणून मतं घेतली. झाले काय 9-10 वर्ष झाले आणि 2 समाज आमोरासमोर उभं केला. त्यावेळेस मराठा आणि ओबीसी मध्ये तसाच संघर्ष केला. सरकार पुरस्कृत आहे 2 समाजाला झुंजवर ठेवायचा आणि त्याची सुरुवातच 2014 मध्ये झाली. त्याच्या पूर्वी नव्हतं इतकी टोकाची भूमिका. आज आपण व्यवहार बंद करण्यापर्यंत अनेक गावामध्ये जी परिस्थिती निर्माण केली हे कोणामुळे झालं? हे या सरकारमुळे झालंय, हे स्पष्ट आहे. प्रकाश आंबेडकर बोलले, चुकीचं बोलले नाही, ते सत्य बोलले. आणि ज्यांना कुटुंबशाही हवे ते झुंबड ठेवतात. मराठा आणि ओबीसीला हुकुमशाही येण्यासाठी झुंबड ठेवलं जातं. हा झुंजवण्याचं काम सुरू झालंय. हुकुमशाही काय? हुकुमशाही गाडतील. आता अर्धी गाडलीच ना, आता पुढे राहिली आहे ते पुन्हा गाडतील. या देशामध्ये हुकुमशाही होऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे तोपर्यंत हुकुमशाही पैदा होऊ शकत. ज्यांना कुटुंबशाही हवी आहे ते लोक झुंजत ठेवतात असं आंबेडकर म्हणाले. ज्यांना कुटुंबशाही हवी आहे असेच लोक झुंजत ठेवतात असं आंबेडकर म्हणाले. नाही, कुटुंबशाहीचा रोग त्यांचा कोणाकडे होता मला माहित नाही. पण कुटुंबशाहीमध्ये कधी हुकुमशाही कुणामध्ये आली हे मला माहित नाही. त्यांचा कुठला जावई शोध आहे तो त्यांनी मोकळेपणाने सांगितलं तर त्याला आम्हाला बोलता येईल की नेमकं काय म्हणणं आहे. आंबेडकर असं देखील म्हणाले पुढे की मराठा आणि ओबीसीची ताट वेगवेगळी असली पाहिजे. ओबीसीची आणि मराठ्याची ताट वेगवेगळी असली पाहिजे. वेगवेगळे आरक्षण चालते एका ओबीसी मधून नाही, बरोबर आहे ना. आम्हाला जे संविधानिक आरक्षण दिलं आहे त्यामध्ये कोणालाही धक्का लावण्याचा अधिकारच नाही आणि तो कोर्टात टिकणार नाही, टिकू शकत नाही. आता मी त्यामध्ये अधिक बोलण्याची गरज नाही. आणि आमचं काम आमच्या आंदोलनकर्त्याचं हेच म्हणणं आहे. उद्या सगळे सोयरेचा विषय काढला त्यामध्ये अनेकांचा मोठा प्रश्न येणार आहे. आंतरजातीय विरोध झाले, त्यामध्ये एसटीचं आरक्षण काढलेलं होईल, एसटीचं होईल. तर याच्या खोलवर जाऊन अभ्यास करा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. पण बरोबर निर्णय घ्या तर त्याच्यामुळे अनेक समाज हा उद्ध्वस्त होईल. बाराबलुतेदारी काही समाजात शोधून सापडत नाही ते नष्ट झाले. जर मराठी घुसले तर असेच काही जमातीची अवस्था होईल, जेनोसाईड होईल, दिसणार नाही. छोट्या छोट्या समाजाचा मालिक कोण हा खरा प्रश्न आहेच ना. 12 बलुतेदारांचा व्यवसाय हिरावला गेला. ज्या व्यवसायावरती उभे होते तिथे आता नवीन कारखाने आले. अनेक समाजाचे लोक नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून ते उद्योग उभी केले. परंपरागत उद्योगचा माणूस आज समाप्त झाला. ना त्याला नोकरी मिळत ना त्याचा व्यवसाय आहे. तर त्यांनी कोणाकडे बघायचं? त्याचं संरक्षण कोणी केलं पाहिजे? म्हणून 12 बलुतेदारांना सुद्धा त्या काळात मग आजही आहे. परंतु हक्काचं संरक्षण करणारे कोणी नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्टिफिकेट साहेब धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. उद्या येत आहे मी येतो पुणे मंत्री शिष्टमंडळ करत आहे आणि ते सगळ्या सोयऱ्याच्या आपण साहेब हे अक्षय साहेब आपण कलेक्टर ऑफिसला ज्या दिवशी कलेक्टर ऑफिसला आपण बोललो त्या दिवशी पुणे दाखल करायचे.